शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर येथील शेकडो कुटुंबांना देण्यात आलेल्या अल्टिमेटमनंतर प्रशासनानं हालचालींना वेग दिला असून दिनांक 10 मार्च रोजी तब्बल 101 घरं मोकळी करण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात मोठी पाहणी मोहीम प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात आली। शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकानं लक्ष्मीनगर परिसराची सखोल पाहणी केली। संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांचा मोठा फौजफाटा, अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळालं। नगर परिषदेने यापूर्वीच संबंधित कुटुंबांना जागा मोकळी करण्याबाबत नोटीस बजावली असून 10 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे। त्यानुसार 101 घरांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। प्रशासनानं ही कारवाई नियोजनबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे। दरम्यान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यापूर्वी लक्ष्मीनगर रहिवाशांना दिलेला शब्द पुन्हा अधोरेखित केला आहे। 10 मार्चला लक्ष्मीनगर पूर्णपणे मोकळे झाल्यानंतर संबंधित कुटुंबांना नवीन जागेचे भूखंड वाटप करण्याची जबाबदारी शिर्डी प्रशासनाची राहील असं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे रहिवाशांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला। काल झालेल्या पाहणीदरम्यान प्रशासनानं घरांची संख्या, वास्तव्यास असलेली कुटुंबे, आवश्यक यंत्रसामग्रीची गरज तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीची तयारी यांचा आढावा घेतला। पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य दिलं जाईल असं संकेत दिले आहेत। कोणीही अफवा पसरवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील प्रशासनानं केलं आहे। मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।